नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। तर आज आहे काय गणेश चतुर्थी आणि मम्मीचा बर्थडे। तर मग आम्ही असा प्लॅन केलाय की पहिले कर्जतला जायचं। अक्कांचा आज बर्थडे आहे, त्याच्यामुळे अक्का तयार झालेले आहेत, नवीन लुगडं घालून तयार झालेले आहेत। हाय ना तुमचा बर्थडे? हाय तुमचा बर्थडे? अक्कन बर्थडे हाय, तुमचा पुनर्जन्म झाला होता आज, म्हणजे बर्थडेच आहे। मी अशी सुजल्यासारखी का दिसते, बटाट्यासारखी? कशा त्या मुली चांगल्या दिसतात उठल्या उठल्या काय माहिती, आपल्याशी डोळे सुजलेले तोंड सुजलेले। हा, तर आपण आज चाललोय दोन ठिकाणी, कर्जतला आणि अंबरनाथला। तर आता बघूया काय होतंय पुढे ते। आज तर इकडे, उद्या नाही जायचं कुठं, परवा लालबागला जायचं, 13वा आणि 14व्या दिवशी पुण्याला। मज्जाच मजा। अजून काय टाकायचं याच्यामध्ये? माझ्याच बोकंडी सो गाडी आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता निघतोय पटकन। हा, कर्जतला प्रति आळंदी तिथे आम्ही चाललोय। हा आहे, थोडा थोडा आहे। पप्पा बोलतात की पाऊस असले का मग फोटो नाही काढता येणार मला, बरोबर आहे? हा, दोन्ही बर्थडे वाले। हा, दोघींचा बर्थडे आहे, हे दोघींचा बर्थडे। अक्कांचा पण आहे थोडा थोडा। मम्मीचा ओरिजिनल बर्थडे आणि अक्कांचा थोडा थोडाच आहे। हा ना, यस। अक्कांना भीती वाटते याच्यात जायला, काय नाही आपण काय आता आपण प्रो झालेलो आहे। खोपोलीची ट्रेन पकडून तुम्हाला येते कर्जतला, आणि कर्जतला आल्यावर प्लॅटफॉर्म चेंज करायचं आणि त्या साईडला जायचं। मग तिथून तुम्हाला भेटेल 10,000 रुपयामध्ये प्रति आळंदीला जाणारी रिक्षा। ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रिक्षा भेटेल। त्यात आम्ही 4 जण आहेत, त्याच्यामुळे आमचे 50 रुपये घेतले। तर तुम्हाला पण तसं यायचं, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ते डायरेक्ट तिथपर्यंत सोडतात तुम्हाला। प्रति पंढरपूर आळंदी असं तुम्हाला ह्या साईडने ते येतील, इथे सोडतील, डायरेक्ट इथे येणार तुम्ही। फक्त आतमध्ये जायच्या आधी चपला काढून ठेवा। सो फायनली आता आपण आलेलो आहोत इथे। सांभाळून या, जाम पायी सटकता इथे। सो फायनली आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला मूर्ती आहे आणि त्या साईडला नदी आहे, कर्जतची नदी। तिला खूप पूर येतो जेव्हा पाणी असतं ना, तेव्हा खूप जास्त पूर येतो। तर मी तुम्हाला एक सजेस्ट करते की तुम्ही नक्की या, इथे जाम भारी वाटतं, एकदम मस्त व्ह्यू पण आहे आणि एकदम भारी पॉझिटिव्ह एनर्जी, एकदम मस्त। सो आता आम्ही इथे थांबलेलो आहे, आम्हाला रिक्षा नाही भेटत आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे। बघू आता इथून आम्ही कर्जतच्या स्टेशनला जाऊ, रेल्वे स्टेशनला, आणि तिथून मग अंबरनाथची ट्रेन पकडून अंबरनाथला जाऊ। 42 झालेत आणि आम्ही 45ची ट्रेन आहे लगेच, त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय तिकडेच। 50 घेतले आणि आम्ही 40 घेतले। हां, कैसे? तर बेसिकली 10 रुपये घेतात, फक्त 10 रुपये, पण त्या जायच्या टायमाला फक्त एकच रिक्षा होती, त्याच्यामुळे त्याने जास्त घेतले। पुढे पुढे हॅलो का आली का? काय आली वाटतं पप्पा, चला तिथं उभी आहे। केस पूर्ण बांधून घेतलेली आहे, कारण की बदलापूर आलाय, बदलापूर नंतर अंबरनाथला एक घाण जाम बेकार गर्दी असते, तू पण बांधून घे। माझे तर बेकार एकदम बेकार, पूर्ण केस असं ओढतात ते लोक, जाऊ देत ना। खूप सारे धक्के खात आम्ही पोहोचले अंबरनाथला। फायनली आपण पोहोचलो आहोत लोकनगरीला। आता मी तुम्हाला दाखवते, रात्री जाम भारी वाटत असेल ही लाइटिंग, एक नंबर एकदम। हा, ही आमची सोसायटी, इथं आम्ही डान्स प्रॅक्टिस करायचं।
मस्त. एक नंबर गणपती, आमचं गणपती मंदिर. मी इथे उभे राहायचे आणि हे वाजवत बसायचे. ओ हे वाजवलं आणि लगेच लाईट लागली. एक नंबर आहे बाई. आगत्यम सुखम चिरम तिष्ठन्तु स्वाहा. माझं गणपतीचं दर्शन करून तर झालेलं आहे. मग मी हिच्यासोबत आलेली इकडे आता फिरायला. आता फिरायला नाही, खाली आम्ही दर्शन करायला जाणार आहे आता सगळीकडे. सगळ्यांना एक एक जमा करतोय. पण जिच्याकडे आम्ही गेलेलो ती नव्हती घरामध्ये, त्याच्यामुळे मग आम्ही परत आलोय. ती दुसरीकडे फिरते बाई. तिच्या घरी पण लागत नाही. हो ना, नेमक्या टायमाला त्यांना माहिती आहे मी, तरी पण जागेवर नसतं ते लोक. बघू आता म्हणजे आम्ही सगळ्यांना जमा करतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटू. आता मी तुम्हाला दाखवणार आहे लोकनगरीची निशाणी. वेट, केवढी मोठी बघा. 4-5. आम्ही ह्या साईडला चाललोय कारण की आता गणपती बघायला जायचंय. लोकनगरीचा राजा. आणि कॉल करत बसले पण कोणीच उचलत नाहीये. एकदम खान पोपट होतोय आमचं. मग आम्ही दोघीच चाललोय. कंटाळा सगळ्यांना बोलून. हा ना, पूर्ण हॅप्पी माहोल झालेला आहे. फक्त पाऊस नको आहे ना, नाहीतर आमच्या हॅप्पी माहोल पाणी फिरेल. काहीतरी बोला. काय नाही बोलू. आम्ही कधीपासून इकडे तिकडे फिरतोय, कोणाच आम्हाला भेटत नाहीये. नाही, हे लोक भेटलेत पण तिकडे नाही येतात हे लोक. बघ आता मी एकटीच जाणार खालच्या गणपतीला. पूर्वा पण नाही येते. आणि ती ही काव्य तिकडे जाऊन बसली आणि आर्या पण तिकडे जाऊन बसली. कोणच नाहीये. सगळेजण गेलेत फिरायला, त्याच्यामुळे मग माझा जाम बॅड लक, खूप जास्त बॅड लक चालू. नाही तर काय, बघू आता. मी रॉंग टायमाला आले आय गेस. तू थोडं 2 दिवसांनी यायला पाहिजे होतं. अरे बाई, माझं पण सगळं आता शेड्यूल पॅक. हा, एकदम टाईट आहे शेड्यूल जरा. कुठे जायचंय आज? आता नाही जायचंय. माझ्या चिंतामणी. हो जायचंय. हिला पण घेऊन जाणार आहे मी. आम्ही बघूया. आम्ही पण जाणार आहे. फ्रेंड्स पण अजून टाइम आहे. आम्हाला फ्रेंड्स आमची एकच फ्रेंड आहे, तिलाच माहिती आहे फक्त. आजपर्यंत कधी गेलेलो. आम्हाला VIP दर्शन आहे. हो का, आम्हाला पण करून दे. नाही आम्हाला असतं पण तो मुलींना नाही घेऊन जाणार. माझ्या काकाचा मुलगा. अरे यार, आमच्यासोबत मुलं पण आहेत ना, म्हणून तो जाईल. आणि मी बहीण आहे ना, मला कसं हा इथे बरोबर सेटिंग. मला तर एक नाही, मला 4 जण देणार. बाबा माझे मामा चांगलं पण आहे. आहेत तिकडे. आम्हाला पूर्ण उभं राहूनच सगळं माझे दर्शन मामा असतं. पण आहेत तिकडे 2. पण त्यांच्या असं असतं, लालबागला सेटिंग असल्यावर बरं पडतं. बरोबर. चिंतामणीला पण सेटिंग आहे. चिंतामणीला माझा मामा तिकडचा रहिवासी आहे. माय गॉड. बाय गाईज. आता आपण भेटूया पुढे जर दर्शन झालं तर. चला बाय बाय. तोपर्यंत नंतर कधीतरी भेटू. आता मस्तपैकी इथे आम्ही सारखं बसायचो आणि तिथं बॅडमिंटन खेळायचो. इथे कोणीतरी मला विचारलं होतं की तुझी काय चाइल्डहुड मेमरी काहीतरी विचारतलं होतं. हेच ती प्लेस तिथे आम्ही खेळायचो रात्रभर. इकडे पण खेळायचो. इथून आमचं एंट्री, हे आमचं गार्डन आणि हे आमचं जुनं घर. आणि हे मेन इथून जायचं वाला आहे. म्हणजे सगळ्यात लास्टवालं घर आमचं आहे D21. पण इथून बघितलं तर सगळ्यात फर्स्टवालं घर आहे. आपण आता चाललोय खालच्या गणपतीला. काय नाव आहे आपलं? खोपोलीचा राजा. खोपोलीचा अंबरनाथ आहे. सॉरी अरे यार, एवढं खोपोली झालं ना. खोपोलीचा राजा, लोकनगरीचा राजा आहे. लोकनगरीचा राजा मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावर. जाम घाण पोपट झाला. आम्ही गेलेलो पण तिथे बंद होतं. म्हणजे बंद नव्हतं, ते ओपनच झालं नव्हतं ते अजूनपर्यंत. अजून बसवला नव्हता गणपती. चला आता आम्ही सगळ्यांच्या घरी जातोय, फिरतोय. हे दोघे आता सगळं झालेलं आहे फिरून फिरून, त्याच्यामुळे आम्ही निघतोय.
पप्पा फक्त एवढंच करतात. आम्ही इथे प्रॅक्टिस करायचो डान्सची. आता चाललोय. आता कधी येणार काय माहिती परत सोसायटीत. आता मला माहिती नाही कधी येणार मी परत रिटर्न, पण मी जाम मिस करणार आहे. आता आम्ही रिचा दीदीच्या गणपतीच्या इथे चाललोय. सगळेजण आलेले वाटतंय. बघू आता दाखवतो काय. तिच्याकडे जातो आम्ही आता. हा गणपती आहे, गौरी आहे. एखादी खुर्ची काढ तिकडनं. हे चला 2 मिनिटं राहिलेत फक्त. मोदक मस्त आहे. आम्ही 11 वाजता इथे आलेलो आणि आता वाजले 1. आता आम्ही चाललोय घरी. कितीची 138ची ट्रेन आहे. भेटली तर बरी, नाही तर डायरेक्ट 4:30 वाजता. तर आम्ही एकदम पटकन सगळीकडून आवरून आलो. अशा प्रकारे आपली आज अंबरनाथ ट्रिप झालेली आहे. देवदर्शन ट्रिप पण झालेली आहे. दर्शन झालेलं आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हो मेन आहे. आता आम्हाला ट्रेन भेटेल आणि आम्ही लगेच जाऊ घरी.